वर्षा गाटकर, आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील। मेरा नाम अश्मिता सासमल है और मैं 8वीं कक्षा में पढ़ती हूँ। मेरे विद्यालय का नाम वसंत विद्यालय गडचिरोली है और मैं इधर वैक्सीनेशन के लिए आई थी और मुझे वैक्सीनेशन के बाद कोई तकलीफ नहीं हुई। मैं घर से खाना खा के आई थी और मुझे ना चक्कर आ रहे हैं और ना ही कोई तकलीफ हो रही है। और मैं अपने फ्रेंड्स को बताऊंगी कि आप भी ये वैक्सीनेशन लीजिए, जिससे आपको सर्वाइकल कैंसर होने का कोई खतरा नहीं रहेगा। और मैं आप लोगों से रिक्वेस्ट करूंगी कि प्लीज़ आप ये वैक्सीनेशन लीजिए। नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल उल्के, जिल्हा परिषद गडचिरोलीमध्ये कार्यरत आहे। आज सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि या महिला दिनाच्या औचित्य साधून आपण राज्यभरात HPV लसीकरण जो गर्भाशयाच्या कर्करोगासाठी आपण प्रतिबंधक लस आहे हे देत आहोत। तर याच्यामध्ये सर्वांना माझं असं आव्हान आहे आणि विनंती आहे की सर्व 14 वर्षीय मुलींनी ही लस घेऊन 14 ते 15 वर्षीय मुलींनी घेणे व या कर्करोगाचा प्रतिबंधक उपाय करणे। तर ही लस घेतल्यानंतर आपल्याला सर्वांकडे प्रतिबंध तयार होईल आणि ही आपल्या समोरच्या पिढीसाठी खूप महत्त्वाची ठरेल। इतके बोलून मी थांबतो। धन्यवाद। नमस्ते, मेरा नाम अनीता सासमल है। मैं अपनी डॉटर अस्मिता सासमल को कॉम्प्लेक्स की गवर्नमेंट हॉस्पिटल में लाई हूँ। आज उसको मैंने सर्वाइकल कैंसर का टीकाकरण करवाया है। तो मैं आप सबको रिक्वेस्ट करूंगी कि आप भी अपने बच्चियों को ये टीकाकरण करवाएं, क्योंकि ये बहुत जरूरी है। क्योंकि आप सब में आम बात हो गई है कि सर्वाइकल कैंसर हो रहा है। हम नहीं चाहेंगे कि हमारे बच्चे इन सारे रोगों में पीड़ित हो। तो इसलिए मैं सबसे गुजारिश करूंगी कि आप सब भी ये टीकाकरण करवाएं। मैंने बच्ची को करवाया, कोई साइड इफेक्ट अभी तक नहीं हुआ है, वो बिल्कुल ठीक है। तो आप भी बिना डरे कराएं ये टीकाकरण। नमस्कार। मी डॉक्टर माधुरी प्रवीण केलके, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली। आज 8 मार्च 2026 सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। आज आपल्या महाराष्ट्र शासनाने HPV वॅक्सीन हे महिलांच्या आरोग्यामध्ये एक क्रांती म्हणून याची सुरुवात केलेली आहे। आणि आज आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गडचिरोलीचं HPV वॅक्सीनचं इनॉग्रेशन हे झालेलं आहे। तर माझं सर्व 14 वयोगटाच्या वरच्या आणि 15च्या आतील मुलींना हे आव्हान राहील की सर्व मुलींनी हे वॅक्सीन घेऊन आपल्याला समोर गर्भपिशवीचा कॅन्सर झाला नाही पाहिजे, याच्यासाठी बचाव झाला पाहिजे, म्हणून हे वॅक्सीन घ्यावं असं मी सगळ्यांना आव्हान करते। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव प्रतिज्ञा अविनाश रामटेके। मी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे सार्वजनिक आरोग्य परिचारिका या पदावर कार्यरत आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या दिशानिर्देशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आपण आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय HPV वॅक्सीनच्या शुभारंभाच्या उद्घाटनाचा आज सोहळा पार पाडलेला आहे। त्यानिमित्तानं माझं या जिल्ह्यातील 14 वर्षावरील आणि ज्यांचा 15वा बर्थडे अजून त्या मानवायच्या आहेत त्या सर्व मुलींना, त्यांच्या पालकांना असं आवाहन आहे की तुम्ही HPV वॅक्सीन आपल्या मुलींना देऊन त्यांना गर्भाशय ग्रीवा म्हणजे जे सर्वाइकल कॅन्सर आहे त्याच्यापासून त्याचा बचाव तुम्ही करू शकता। आणि हे वॅक्सीन आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच अवेलेबल राहणार आहे। तर मी प्रामुख्याने गडचिरोली येथील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा महिला व बाल रुग्णालय तसंच सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दररोज हे वॅक्सीन आपल्याला OPD वेळेमध्ये अवेलेबल राहणार आहे। तर सर्वांनी या संधीचा फायदा घ्या आणि सुदृढ माता निपजण्यास मदत करा। धन्यवाद। आज राज्यस्तरावर HPV ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिनेशन, जे की गर्भाशय मुखाच्या कॅन्सर पासून आपल्याला प्रतिबंध मिळतं, त्या लसीकरणाचा शुभारंभ आज राज्यस्तरीय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। त्याप्रमाणे आज आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इथे शुभारंभ झालेला आहे। डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स मध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपण इथे आज जिल्हास्तरीय शुभारंभ केलेला आहे। ह्यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे।
जिल्ह्याचं सगळं मायक्रो प्लॅन तयार आहे आणि लोकांमध्ये जे ह्याच्याबद्दल काही निगेटिव्ह पसरवलं जात आहे त्याबद्दल पण जनजागृती करण्यासाठी आम्ही आशा तसेच नर्सिंगचे विद्यार्थी, आमचे आरोग्य कर्मचारी यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे की HPV व्हॅक्सिन लसीकरणामुळे की जो प्रतिबंध होतो गर्भाशयमुखाचा कॅन्सर होण्यापासून, तर ते होऊ नये म्हणून ही लस आपल्याला पूर्ण जिल्ह्यामध्ये द्यायचं आहे. 14 वर्ष ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना ही लस दिली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यावरील सर्व रुग्णालयांमध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रणाली पण आहे आणि ऑफलाईन कन्सेंट घेऊन पण ही लस दिली जाणार आहे. यामध्ये पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही शिक्षण विभागांना पालक व विद्यार्थ्यांच्या सभा घेण्यासाठी, शिक्षकांच्या मीटिंग घेण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे. त्या स्तरावरती जनजागृती करून दुर्गम ते अतिदुर्गम भागातील प्राथमिक केंद्रावरती ही लस कालच पोहोचलेली आहे आणि आजपासून हा जिल्हास्तरीय शुभारंभ इथे झालेला आहे. त्यामुळे मी असं आवाहन करतो की सर्वांनी आपल्या 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना ही महत्वाची लस देऊन जनजागृती करावी व संभाव्य जो गर्भाशयमुखाचा कॅन्सर होणार आहे त्याच्यापासून प्रतिबंध करावा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली. आज महिला दिनाचं औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी HPV वॅक्सिनेशनचा एक मोहीम हाती घेतलेली आहे. आजपासून जिल्हा रुग्णालय गडचिरोली इथे पहिल्या लाभार्थीला लसीकरण केलं गेलेलं आहे. आम्ही सर्व खबरदारी लसीकरणासाठी घेतलेली आहे. सर्व आशांना आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त लाभार्थी आपल्या जिल्ह्यामधून HPV वॅक्सिनेशनसाठी घेऊन यावे. आपण ठिकठिकाणी त्याच्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण ह्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 11,000 मुलींना हे लसीकरण देणार आहोत. HPV वॅक्सिन हे HPV व्हायरसमुळे होणाऱ्या गर्भपिशवीच्या मुखाच्या कॅन्सरच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी देत आहोत. गर्भपिशवीच्या कॅन्सरमुळे दर 7 मिनिटाला आपल्या भारत देशात एक महिला बळी पडते आणि महिला दिनानिमित्त हे याच्यापेक्षा वेगळं असं चांगलं गिफ्ट असूच शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या ह्या आवाहन करते आहे की सर्वांनी ह्या लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि आपल्या महिलेला भविष्य काळात असणाऱ्या महिलेला संरक्षित करावं. नमस्कार. नमस्कार सर्वांना. मी अर्चना दामोदर प्रधान, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, जिल्हा रुग्णालय गडचिरोली, जिल्हा गडचिरोली. माननीय आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर आणि माननीय राज्य आरोग्य मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रियांना गर्भाशयाच्या मुख कर्करोगा संबंधी प्रिव्हेन्शन करण्याकरिता आजार होऊ नये म्हणून HPV वॅक्सिनेशन, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस याच्याद्वारे होणारा जो कर्करोग आहे तो टाळता यावा याकरिता ह्या लसीकरणाची मोहिमेची सुरुवात केलेली आहे आणि ते आज आपल्या जिल्हा रुग्णालय गडचिरोली या ठिकाणी त्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्याकरिता एक लाभार्थी आपण वॅक्सिनेटेड केलेली आहे आणि तिला काहीही त्रास झालेला नाही. ती सुखरूप आहे आणि ती घरी सुद्धा व्यवस्थित पोहोचली. तरी माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे, मी आपल्या सर्वांना आवाहन करते की सर्वांनी आपल्या मुलींना ज्यांचे 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 15 वर्ष सुरू आहे, 15 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी हे लसीकरण नक्कीच घ्यावे, मुलींना द्यावे, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना गर्भाशय मुखाचा कर्करोग होऊ नये आणि भविष्यामध्ये चांगलं त्यांचं उज्ज्वल भविष्य घडू देत याकरिता सर्वांनी सहकार्य करावे. आपल्या आशा काही काम करूनच राहिलेल्या आहे, परंतु समाजामध्ये याविषयी काही बाबी ज्या आहेत त्या पसरलेल्या आहे, मिथ्या कल्पना की मुलींना पुढे जाऊन कुठले गर्भधारणा होणार नाही किंवा अजून जे काही आहे तर त्याच्यावर अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपल्या मुलीच्या चांगल्या आरोग्यासाठी भविष्यासाठी त्यांनी नक्कीच ह्या वॅक्सिनेशनचा फायदा घ्यावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करते. धन्यवाद.
अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.